मंडळी नमस्कार. महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग व बिरसा कला संगम यांच्या माध्यमातून नागपूर येथे विविध आदिवासी देवदेवता संस्कृती याचे दर्शन घडवलेले आहे. तर चला तर माहिती जाणून घेऊया. तर मंडळी, आमचा आदिवासी बांधव हा निसर्गपूजक, निसर्गाशी एकरूप राहणारा, निसर्गाचा समतोल राखणारा. तर आज वाघदेव वाघबारस याबद्दल मुक्काम कडाची मेट, तालुका जव्हार, जिल्हा पालघर, ॲडव्होकेट श्री सर याबद्दल आपल्याला माहिती देणार. सर नमस्कार. नमस्कार. तुम्ही आज हा स्टॉल लावलाय, कशा संदर्भात नेमकी काय माहिती देणार आहेत? आमचा हा स्टॉल जो आहे तो आदिवासी पारंपरिक पूजाविधी आहे, त्यामधला जो वाघबारस आहे त्याच्या आपले आदिवासी संस्कृतीप्रमाणे आपण जी पूजा करतो ती पूजा इथे मांडलेली आहे. वाघदेवाची पूजा सर्वसाधारण 3 टप्प्यात केली जाते. सुरुवातीला आपण जेव्हा पाऊस पडतो जून महिन्यामध्ये, तेव्हा कोवळी भाजी असते, तेव्हा ही पहिली पूजा केली जाते. आणि पहिली पूजेच्या वेळेस सर्वजण लोक, आदिवासी लोक वाघदेवाला विनवणी करतात की आता जंगल भरेल आमचं, त्यामुळे तुला साकडं घालतो की प्राण्यांचं, गाई बकऱ्यांचं, जनावरांचे संरक्षण केलं पाहिजे. त्यावेळेस त्याची पूजा करून नैवेद्य दाखवून आणि दुसरी पूजा असते ती नवरात्रीनंतर 12व्या दिवशी त्याला बारशी बोलतात आणि बारशीला सुद्धा वाघदेवाची पूजा केली जाते. आणि त्यानंतर मुख्य पूजा जी असते ती गावदेवी. गावामध्ये गावदेवी ज्यावेळेस आपण भरवतो, साती त्याला म्हणतात, तर त्यावेळी मुख्य पूजा वाघदेवाची करून आणि वाघदेवाला विनंती करतात की सर्व गावकऱ्यांच्या जंगलामध्ये ते जेव्हा पण प्रवास करतात किंवा शेती करण्यासाठी येतात आणि गाई गुरं चारण्यासाठी येतात, तेव्हा गावकऱ्यांचं आणि प्राण्यांचं तू संरक्षण केलं पाहिजेस असं साकडं घालून त्याची मनोभावे प्रतिकृती करून त्याची पूजा केली जाते. धन्यवाद. थोडक्यात आता हे मला याच्याबद्दल माहिती द्या, हे नेमकी काय आणि कसं काय काय? आता हे तुम्ही हे आहे, हे काय आहे? हे आपण देवाला तोरण बांधतो, म्हणजे हार करतात, पूजा करतो. हां, म्हणजे हे तोरण बांधलेलं आहे. हां, तोरण बांधलेलं. बरं, ही मांडणी कशी आहे, काय त्याच्याबद्दल माहिती द्या. ही वाघ्या देवाची मांडणी केलेली आहे. हे वाघ्या देवाची मांडणी, या देवाची मांडणी केलेली आहे. हां, आपला वाघ्यादेव आदिवासी संस्कृती प्रत्येक गावाशिवाला आहे ना, तर त्याच्यासाठी हे आम्ही माहितीसाठी इथे केले. आपल्या गावात शेता कोंड्यावर काहीतरी त्रास होऊ नको, काय असं होऊ नको, तोरमाल आपला शेतीवाडीवर जाईल त्याच्यासाठी त्रास नाही होणार, काय असं नाही होणार, काय गावाशिवाय राखण करत राहत असतो. बरं, हे याचं मला सांगा, हे किती पुंजा पाडल्यात नेमकी काय? 20 असते. बरं, ठीक आहे. 24 आपण तर मंडळी हे 24 पुंजा पाडण्यात बघा, 24 प्रकारचे असे पुंजा पाडून त्याच्यावर सुपारी, हळद कुंकू वाहिलेल्या पूजा मांडलेली आहे. आणि सोबत ह्या नारळ आहे, उसाचा एक तुकडा आहे आणि हे फूल आहे. आणि हे 24च का पाडलं काय? 24चं काय? ते एकाच देवाचे नाही, वाघदेवाचे, एकाच वाघदेवाचे. अख्खे देवाचे पण भरपूर असतात. नाही ना, पण 24 मग आपण कसं एका देवाची एक पुंज पाडतो की नाही? म्हणजे त्याची संगती सोबतीच्या असणारच, एकच देव नसतो. असं सगळ्या देवांना सोबत देव आहे असणारच ते. सोबत वाघदेवासोबत इतर देवाच्या सुद्धा म्हणजे आपल्या गावदेवी म्हणा, सगळे काय काय असतं तेवढे देव त्याची पूजा पाडला जातो. असं त्याचं पालन असते. माहिती दिली आहे आणि आदिवासी निसर्ग पूजक आहे आणि निसर्गाशी कसा बांधील आहे याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. अशा विविध माहिती करता माझ्या रामबाण उपचार चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुझ्या नातेवाईक मित्रांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांना